म्हणजे तुम्ही त्याला दुय्यम वागणूक जी देतात, एक सावत्र पुत्राची वागणूक, बरं ती शेअर मार्केटला आता देणं थांबावं. बरं नाही तर मग तुम्ही सावत्र पुत्रासारखं प्रेम केलं तर शेअर बाजार सुद्धा सावत्र पुत्रासारखंच तुमच्यावर रिटर्न गिफ्ट ओके देईल. डील पण याच्यात मीडियाचा सुद्धा खूप मोठा रोल आहे. बरं सोन्याचा भाव पडला तर सोने झाले स्वस्त आणि शेअर बाजार जर गडगडला तर लोकांच्या अनेक कोटींचे नुकसान. जगातल्या अर्थव्यवस्थेवर अमेरिकेचा प्रभाव हा कधीच नव्हता. तो आधी होता कायम आहे. आपल्याला म्युच्युअल फंड मध्ये किती पैसे आले तरी आपण एफआय समोर पीनट्स आहोत. ही फॅक्ट मानलीच पाहिजे. म्हणजे लोकांना एक बेसिक शंका आहे बुवा, 100 रुपये पेट्रोल पाहुणा 3-4 वर्ष झालेली आहे. हो हो. तर ते पेट्रोल मध्ये काही दिलासा मिळेल का? अजिबात नाही. पेट्रोल मध्ये दिलासा मिळण्याचा आता काही कारण दोन गोष्टी आहेत. लोक फक्त किंवा जे विरोधक आहेत ते दाखवतात की क्रूड ऑइल एवढं स्वस्त झालं, पण पॅरलली ते हे दाखवत नाही की USD टू INR जे करन्सीचा रेट काढला तो किती, जे तुम्ही म्हटला रुपयाचं घसरण, त्या अनुषंगाने ते महाग झालेलं आहे. आणि जर ग्लोबली गेल्या 2-3 वर्षात तुम्ही सगळेच आपले शेजारी सगळ्या देशांचं बघा, जागतिक बघा, ते होरपळलेत महागाईत. त्या कम्पॅरिझनमध्ये आपल्या सरकारने आपल्याला खूप स्टेबल ठेवलं आहे. आपल्याला ते 100 रुपये महाग वाटत असेल, बट ॲक्च्युअली तो कधीच 125च्या पुढे गेला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं काय, लोकांना हे कळतच नाही. आम्ही एक कायम सांगतो, मंदी हीच खरेदीची संधी, माल घेणाऱ्याची होणार चांगली. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. संसदेचं अधिवेशन सुरू झालं की सर्वसामान्यांचं सगळ्यात जास्त लक्ष असतं ते अर्थसंकल्पाकडे, आणि त्याची तारीख ठरलेली आहे. प्रत्येक 1 फेब्रुवारीला हा अर्थसंकल्प सादर होत असतो. आणि या बजेटमधनं आपल्याला काय मिळणार, टॅक्स वाचणार का जाणार, महागाई कमी होणार की वाढणार, आपल्याला कुठे गुंतवणुकीची संधी मिळणार, अशा बऱ्याच गोष्टी या सर्वांना प्रश्न पडत असतात. तर त्याची उत्तरं बजेटच्या आधी शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी तुम्ही कॅश घेऊन पण तयार बसा. आपल्याकडे 2 असे एक्सपर्ट आहेत. त्यांनी जर सांगितलेले काही स्टॉक्स वगैरे जर तुम्हाला आवडले, तुम्ही तुमच्या काय सल्लागारांना विचारून जर घेतले, तुम्ही त्याची योग्य जर काळजी घेतली, तर पुढच्या बजेटपर्यंत या दोघांना तुम्ही शुभेच्छा देण्यासाठी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की येईल याची मला खात्री आहे. तर तुम्ही मला हे कोण दोघे आहेत, तर माझ्यासोबत आहेत रितेश मुथियान आणि श्रीनिवास जखोटियाजी. हे दोघेही गेले अनेक वर्ष शेअर मार्केटमध्ये काम करत आहेत आणि एक मल्टीनॅशनल कंपनीपासून तर आधी छोट्यासा सल्लागाराचं देखील ते काम करत आहेत. तर बजेट आणि शेअर मार्केट याचा काय संबंध आहे, यापासून तर तुम्ही कोणते स्टॉक्स घ्यावेत, कोणते, अर्थात तुमच्या गुंतवणूकदार सल्लागारांना विचारून ते यांच्याशी आपण जाणून घेऊयात. तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत. मार्केट तर पडलेलं आहे, लोकांचा मूड आधीच गेलेला आहे. आता मूड वाढायची काही संधी काय मिळू शकेल का पुढच्या वर्षभरामध्ये? नाही, अजून एक 6 महिने डळमळीतच वातावरण आहे. बरं जे मागचे 3-4 क्वार्टरली रिझल्ट आले, ते हा. तिमाही निकाल, ते बरं काही खूप आश्वासक नाही कोणत्याच सेक्टरमध्ये. कन्झम्पशन पासून ऑटोमोबाईल पासून सगळीकडे. बरं आणि ते आता जे क्वार्टरली नंबर्स येतात त्यात रिफ्लेक्ट होते. बरं त्यामुळे लगेच काहीतरी असं बाजाराला आधार भेटेल आणि खूप उपाळी घेईल हां. अशी सध्या स्थिती आहे. नाही, तुम्हाला काय वाटतं, बाजार असाच नरम गरम राहील? बाजार असंच नरम गरम राहणार आहे, बरं कारण की FIs हे विनाकारण विकत नाहीत. बरं. बरं, FI म्हणजे परदेशी वित्त संस्था. किती आपल्या डोमेस्टिक म्युच्युअल फंड्सनी खरेदीचा हातभार जरी लावला, जोपर्यंत त्यांची विक्री थांबत नाही किंवा ते खरेदीला परतत नाहीत, तोपर्यंत बाजारला स्थैर्य प्राप्त होणार नाही. मार्केट पडल्यावर अनेकांना टेन्शन येतं. म्हणतात आपला शेअर जो 1000 रुपयाला घेतलेला होता, 100 रुपयाला घेतलेला आहे, तो 25% पडलेला आहे. लोकांच्या झोपा जातात. तर अशा वेळेस काय करावं लोकांनी? लोकांनी आपली मानसिकता बदलावी. बरं. पहिली गोष्ट काय, ते अजूनही आपल्या भारतात ना शेअर मार्केट इज नोन एज सट्टा बाजार. बरं दॅट इज नॉट द फॅक्ट. शेअर मार्केटला तुम्ही एक ऍसेट क्लास म्हणून कन्सिडर केलं, जसं तुम्ही जमिनीला करतात, स्थावर मालमत्तेला करतात, गोल्डला करतात, तरच तुम्हाला शेअर मार्केटचे फळं चाकायला. बरं. हे सोन्याचा भाव आपण काय रोजच्या रोज बघत नाही कधीच का? बघत सोनं नाही. घेतलं की फक्त घेतच राहतो. बघण्यापेक्षा सुद्धा हा. सोनं घटल्यावर आपण प्रफुल्लित होतो हा, की मला घ्यायचंय, ओके. आणि शेअर मार्केट घटल्यावर तुम्हाला घाम सुटतो. हो. म्हणजे किती विरोधाभास आहे. नुसतं घाम सुटत नाही, तर मी कधी एकदा विकून मोकळं होऊ, टेन्शन जाईल. तर अशा परिस्थितीत तुम्हाला मार्केटमध्ये पैसा कधीच दिसणार नाही. बरं जोपर्यंत हे विरोधाभास टाळायला हवा. बरं म्हणजे तुम्ही त्याला दुय्यम वागणूक जी देतात, एक सावत्र पुत्राची वागणूक, बरं ती शेअर मार्केटला आता देणं थांबावं. बरं नाही तर मग तुम्ही सावत्र पुत्रासारखं प्रेम केलं तर शेअर बाजार सुद्धा सावत्र पुत्रासारखंच तुमच्यावर रिटर्न गिफ्ट ओके देईल. देईल. त्यामुळं ते प्रेमाचा परतावा सावत्र पुत्रासारखाच होईल. तर शेअर मार्केटला सावत्र पुत्र समजू नका, असा एक मोलाचा सल्ला. पण याच्यात मीडियाचा सुद्धा खूप मोठा रोल आहे. बरं सोन्याचा भाव पडला तर सोने झाले स्वस्त
आणि शेअर बाजार जर गडगडला तर लोकांच्या अनेक कोटींचे नुकसान, लाखो कोटी लाखो रुपयाचे कोटी. कोटी हा विरोधाभास तुम्ही सुद्धा बंद करायला हवा. हे मात्र चांगली गोष्ट आहे. शेअर मार्केट स्वस्त झालं, जर स्वस्त पडला झालं, राईट. तर अशी आपण टर्मोलॉजी आपण वापरू शकू, तर लोकांची मानसिकता बदलायला सुरुवात होऊ शकेल. पण खरोखरच आता हा जो शेअर मार्केट पडलेला आहे त्याला या बजेटमधनं काहीतरी त्याला इंधन फ्युएल वाढण्यासाठी काही मिळू शकेल का रितेशजी, तुम्हाला काय वाटतं? निश्चित लोकांच्या अपेक्षा खूप आहेत. बरं जसं श्रीनिवासजी बरे स्टार्टिंग म्हणजे तुम्हाला थोडं डिस्टर्ब करतो. लोकांच्या अपेक्षा खूप आहेत पण निर्मला सीतारामन या अपेक्षा काही पूर्ण करत नाही अशी पण तक्रार आहे. खूप तक्रार आहे आणि त्याला कारणीभूत पण तसेच आहेत. आपल्या येथील ओव्हरऑल स्पेंडिंग जे म्हणतो गव्हर्नमेंटकडून व्हायला पाहिजे त्याची अपेक्षा खूप कोटींमध्ये आणि ती पूर्ण करण्यात सरकार कमी पडत आहे. त्यामुळे जे लोकांना अपेक्षा वाढलेली आहे की 15 लाखापर्यंत टॅक्स सूट मिळेल, 10 लाखापर्यंत मिळेल, तर ती तेवढी स्पीडीली होणार नाही. फक्त याला एक अँगल आहे जो दुर्लक्षित होतो. पर्सनल इन्कम टॅक्सचा जो कलेक्शनचा आकडा आहे त्याच्यात 10 लाखापेक्षा कमी उत्पन्न जे टॅक्स कॉन्ट्रीब्यूट करतात त्यांचा रेशिओ टोटल रेव्हेन्यूमध्ये हा 6% आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट या बाबतीत विचार करू शकते. पण एक खरं म्हणजे माझी पण मानसिक इच्छा आहे, म्हणजे मनापासून इच्छा आहे की 10 लाखापर्यंत कशाला इन्कम टॅक्स सरसकट माफ करून टाकणं 10 लाखापर्यंत. नाही, एक जर तुम्ही हे तर लोकांना एवढं चिठ्ठी चपाटी करा, त्याचं त्याला आपण काय दरवर्षी आपलं रिटर्न फाईल करा, का 10 लाखापर्यंत लोकांना का तुम्ही सूट देत नाही? आता ह्याचे आकडेमोड पूर्ण विस्तृतपणे बसायला हवं. पण मी एक ठोकताळे तुम्हाला देऊ इच्छितो जे तुम्ही जे म्हणताय त्याला पूरक असेल. 75% और 76% ऑफ रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला जो येतो पर्सनल टॅक्सेशनमधून तो आहे 50 लाखापेक्षा जास्त उत्पन्न गट असलेल्या लोकांकडून. बरं हा अबाव 50 लॅक्सचा दे कॉन्ट्रीब्यूट 75 to 78% आणि बिलो 10 लॅक्स इट्स जस्ट 6%. तर त्यामुळे गव्हर्नमेंटला खूप मोठा स्कोप आहे या रेव्हेन्यूकडे दुर्लक्ष किंवा तुम्ही म्हणता टॅक्स इन्सेंटिव्ह देण्यासारखा, दुर्लक्ष म्हणजे थोडी सवलत द्यावी, सवलत देण्यासारखा की आहे. लोकांना जर टॅक्स मध्ये सवलत मिळेल तर ते बाजारमध्ये जाऊन काहीतरी खरेदी करतील, सगळ्या आणि त्यामुळे सवलती बाजारपेठाची Right. चालना मिळू शकते. सगळ्या सवलती पकडून ऑलरेडी आपण 7 लाखापर्यंत पोहोचलेलो आहोत की जिथं आपल्याला टॅक्स फ्री इन्कम भेटतोय. तो कदाचित 50,000 ते लाख रुपयापर्यंत अजून वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे येऊन जाऊन ते पुन्हा ते काय एक हाताने देणार, एक हाताने फुटाने देण्यासारखा हा Right. प्रकार आहे. म्हणजे असं एक आपण बिग बँग आपण म्हणतो तसं कधीच होत नाही ते खरं. ते करायला हवं यावेळेस खरं तर, कारण डोमेस्टिक कन्झम्पशन स्टोरी ज्याच्यावर आपण खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून आहोत त्याला बूस्ट देण्यासाठी ही जी काही मार्केटमध्ये चर्चा चालू आहे ते जर झालं तर तुम्ही म्हणता तशी बिग बँग सरकारने काहीतरी केलं, काहीतरी असं. मोठी Yes, घडामोड, मोठी खरोखर घडामोड. Yes. नाहीतर 400-500 रुपये खिशातनं देणार, आणि काढणार, ते देणार. टॅक्सेस वाढवून तिकडून टॅक्सेस देणार. तिकडून ते वसूल करणार, असं ते होऊ शकतं. पण जेव्हा जेव्हा असं मार्केट पडतं तेव्हा सरकार त्याचा विचार करतं का? कारण सरकारला खरंच शेअर मार्केटविषयी ममत्व असतं का? नाही, शेअर मार्केटच्या अनुषंगाने आर्थिक नियोजन सरकार करत नसतं बरं. की ही पॉलिसी केली तर शेअर मार्केट वाढेल आणि ही पॉलिसी केली तर शेअर मार्केट घटेल. शेअर मार्केट इज जस्ट अन ऍडेड ऍडव्हान्टेज फॉर देम, बट इट इज नॉट लाईक की त्याच्यासाठी काही पॉलिसी निर्माण होईल. बरं. असं केलं तर परत विरोधक आहेत की हे भांडवलदारांचं सरकार आहे बोलायला. बरोबर. परंतु शेअर मार्केटमध्ये सरकारच्या गरजेपेक्षा आपण आपलं जर व्यवस्थित अभ्यास करून प्लॅनिंग करून घेतलं तर नक्की आमच्या कंपनीचे 2 पंचलाईन टॅगलाईन जरी वापरले लोकांनी तरी लोकांना शेअर मार्केटमध्ये अर्ध ज्ञान नक्की भेटेल. बरं. एक तर बाय बेस्ट टेक रिस्क, बरं. म्हणजे चांगले शेअर घ्या, निवांत बसा. ओके. आणि दुसरी, नॉट इमिजिएटली बट डेफिनेटली विल यू मेक मनी इन द मार्केट. येस, नाव इमिजिएटली लोकांना वाटतं खाल्लं तू पण आलं तू, आज लावले लाख रुपये त्याला उद्या पाहिजे 1.5 लाख कुठून होणार? ओके. आणि मग हे तर होत नाही. पण मग टोरेस होतं, APS होतं, प्रत्येक आमच्या नगरच्या शेगावमध्ये तो खूप मोठा. आतापर्यंत आपण 3-4 वेळा हा विषय आपल्या मुलाखतीमध्ये हो, आपण cover पण केला. ते काय नाही लोकांना- किती इट इज अनफॉर्च्युनेट फॅक्ट की बरोबर. ग्रीड जिंकते आणि लॉजिक हरतं. हा logic आहे. लोकांना ते ग्रीडच्या समोर. योगेशजी, तुम्ही पेपर उचला, रोज कोणत्याही वर्तमानपत्रात आज सायबर चोरटे तर अजून असण्याचं, ज्याला तुम्ही ओळखतच नाही त्याच्या भरोश्यावर तुम्ही शेअर मार्केट मध्ये लावता. बरोबर. त्या बिचारा चोरांना काय दोष द्यायचा? तुमचा मूर्खपणा आहे. खरी. आणि म्हणजे याच्यात- मला तर चोरांची खासियत वाटते की त्यांना कसं काय असे लोक. मिळतात आणि कुणी आपल्या खिशातनं 50 रुपये कोणाला सहजपणे काढून देणार नाही. अजून एक पण सायबर चोरट्यांना लाख रुपये तुम्ही पेमेंट करता ऑनलाईन. सायबर चोरटीने आपले एक थोडेसे भामटे लोकांची एक टीम सुरू झाली. ते काय करतात, 22 मिनिटाचा एक पेड स्लॉट असतो बरं. अनेक न्यूज चॅनलला, तर तो पेड स्लॉट घेतात, येतात. त्यांचं अनफॉर्च्युनेट फॅक्ट आहे की त्यांचं नॉलेज खूप
लिमिटेड असतं, पण ते गप्पा मारण्यात तरबेज असतात बरं. मार्केटिंगमध्ये. मी श्रीमंत झालो आणि माझी इच्छा आहे मराठी माणसाला, इथं भावाला कोणी अर्धा गुंठा जास्त देत खरी गोष्ट आहे. म्हणजे फाळणी झाली तर. आता ह्या मराठी माणसाच्या नावावर पोळ्या वाजूची तो बरं. असे अनेक लोक फरार झाले आतापर्यंत. बाबांनो मी मोठा झालो. कसं असतं योगेशजी, जे मोठे असतात, हम्म. तुम्ही राकेश झुंझुनवालाचा कोणता व्हिडिओ पाहिला का हो? असं ओंगाळवाना प्रदर्शन ते कधीच करत नाही. आजकाल हे नवीन ते काय रील्स, ते फायनान्शियल इन्फ्लुएन्सर येतात, ते आधी ऍड यायची ना, पहिले मैं बहुत मोठा था वगैरे, तर ते असा प्रकार सुरू झाला. पहिले मैं बहुत गरीब था, फिर मग मी मार्केटमध्ये आलो, मग आता हे माझे 3 गाड्यांच्या गाड्या. बरोबर आज ज्या राकेश झुंझुनवाला एक्सपायर झाले, पण त्यांच्याकडे 48,000 कोटीची मालमत्ता आहे. बरोबर. कुठं असं एकही व्हिडिओ नाही. असे कोणत्या सगळ्यात श्रीमंत मार्केटमधलं नाव आहे राधाकिशन धीमानी, जे डीमार्टचे पण मालक आहे. बरोबर. त्यांचं जवळपास नेटवर्थ इज क्लोज टू 3 लाख करोड. काहीच नाही ना, बरोबर. एकही गाडीचं नाही. पण याच्यापेक्षा म्हणजे एक वेळ शेअर्स घेऊन आपण समजू शकतो ट्रेडिंग, फ्युचर अँड ऑप्शन्स. फ्युचर अँड ऑप्शन करण्यापेक्षा मग जर तुम्हाला खूप कुमकुमी असेल, हो. तर मग आपला एक लाल पिवळा जुगार प्रत्येक चौकात अवेलेबल असतो. तो खेळला तरी तो मोर ऑर लेस इक्वल टू दॅट. कारण की तुम्ही कोणतंही ऍप, झिरोदा, एंजल, एनी ऍप, तुम्ही जेव्हा लॉग इन करतात ना, तिथं एक सेबीचं नोटिफिकेशन येतं. 90% पीपल लूज मनी इन फ्युचर अँड ऑप्शन्स. म्हणजे याचा अर्थ 10%. तुम्ही स्वतःला 10% मधले 30 मार्क का समजावं? आणि तुम्ही मोठे इन्व्हेस्टर, मी तुम्हाला सांगतो, बंपक लोकांना फॉलो करू नये. अर्ध्या हळकुंड्यात पिवळे झालेले जे स्लॉट घेऊन बोलतात, मोठे इन्व्हेस्टर त्यांचे नावं घेतो, मधु केला, रमेश दमानी यांना ऐका. अशा लोकांकडनं तुम्हाला नॉलेज भेटेल. मनीष चोकानी यांचे युट्यूबवर खूप व्हिडिओ आहे. रामदेव अग्रवाल हे तुम्हाला वेल्थ बद्दल सांगतात. दिस पीपल विल नेव्हर टॉक अबाउट ट्रेडिंग आणि फ्युचर ऑप्शनचं तर शक्यच नाही. बरोबर. आणखीन एक याच्यामध्ये बजेटकडनं लोकांना जी अपेक्षा असते की खरोखरीच शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्याच्यावरचा खर्च सरकारनं म्हणजे जास्तीत जास्त वाढवला पाहिजे. यावेळेस खरोखर त्याबाबत काही होऊ शकेल का? यावेळेस एक्सपेक्टेशन खूप आहेत. हेल्थ सेक्टरमध्ये गव्हर्नमेंटचं ॲलोकेशन वाढलं पाहिजे, एज्युकेशन सेक्टरमध्ये वाढलं पाहिजे, डिफेन्समध्ये वाढता राहील. पण अनेकदा असं झालं, या ज्या लाडक्या बहिणी आहेत, या लाडक्या बहिणींना लाखो कोटी रुपयाची आपण मदत म्हणा, भेट म्हणा, रेवडी म्हणा, असं करतोय. तर हे लाखो बहिणी किंवा ती शेतकरी आत्मसन्मान योजना आहे, 1,500-2,000 रुपये तुम्ही देतात, तर ते काय होणार आहे? अशा योजना बंद करा असं तुम्हाला वाटत नाही का? याबद्दल 2 विचारधारा आहेत. एक जे तुम्ही म्हणतात की रेवडी कल्चर तो थांबायला हवा, निश्चित थांबायला हवा. पण भारतात अनफॉर्च्युनेटली आपण जे म्हणू, लोकांना तेच आवडतं आणि सत्तेत येण्यासाठी जे कोणती सरकार आहे त्याला ते केल्याशिवाय पर्याय नाही. आणि जागतिक लेवलवर जर बघाल तर इलॉन मस्कपासून बऱ्याच जणांनी युनिव्हर्सल बेसिक इन्कम हे प्रत्येकाला द्यायला हवं, ही नवीन कन्सेप्ट आता खूप जोराने चर्चेला येऊ राहिली. बरं. UBI, युनिव्हर्सल बेसिक, प्रत्येकाला तुम्ही काही ना काही रक्कम ट्रान्सफर करत जा. ट्रान्सफर करत सो जा. मे बी वी डोंट नो त्या धर्तीवर हे सगळं चालू आहे का नाही ते याला माहिती. निगडीत अजून एक तुम्ही लाडक्या बहिणींचा विषय घेतला. सरकार कोणाचाच लाड करत नाही. एवढे दिवस लाडक्या बहिणी केलं. इलेक्शन झाले, आजच तुम्ही बातमी वाचली असेल, 15% बसचे सगळे रेट वाढवले. हे जे पैसे लेफ्ट मधनं जातात ते राईट मधनं वसूल करणारच आहे. खरी गोष्ट. सरकार आउट ऑफ पॉकेट कुठून देईल? रेव्हेन्यू तर तेवढाच आहे. येस. याच्याबाबत मला एक उदाहरण द्यायचं आहे, ते म्हणजे बसंत माहेश्वरीचं. ते जरा चांगलं बोलतात असं मला वाटतं. त्यांचं एक उदाहरण आहे, सरकारचं पहिलं काम काय आहे? असं जर त्यांना कोणी प्रश्न विचारला सरकारला, तर बसंत माहेश्वरीने तर चांगलं उत्तर दिलं होतं, सरकारचं पहिलं काम आहे इलेक्शन जिंकणं. इलेक्शन जिंकणं. सरकारचं दुसरं काम काय आहे? सरकारचं दुसरं परत काम इलेक्शन इलेक्शन जिंकणं. आणि 1 to 10 प्रायोरिटीमध्ये काय मग इलेक्शन जिंकणं? जिंकणं हे आहे. एकदम बरोबर. आणि मोदी सरकार जे आहे ती नेहमी इलेक्शन मोडवरती असं टीका हो, केली जाते. हो. तर खरोखरीच यातनं तुम्ही जे म्हणता इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थ, आरोग्य, याच्यावरती काम होणार का पुन्हा रेवडी कल्चरच येईल, की त्याला काय मोदींनी किंवा निर्मला सीतारामननी काहीतरी त्याला मर्यादा घातली असं मला वाटतं? नाही, आता हे रेवडी कल्चर हे केंद्राच्या अखत्यारीतला एवढा विषय राहिला. उदाहरणार्थ आता दिल्लीचे आता इलेक्शन आले, केजरीवाल पासून भाजप पासून, नो वन इज एक्सेप्शन, इव्हन काँग्रेस, तिघांनी ते दिली लिस्ट की आम्ही काय काय देणार. लिस्ट सोडा, आधी कर्नाटकमध्ये सरकारी काँग्रेसचं, तेलंगणामध्ये काँग्रेस सरकार, ते वाटू राहिले. मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीणचं सगळ्यात पहिले सुरू झालं, ते वाटू राहिले आणि हे पण वाटू राहिले. याच्याने एक फायदा भेटतो की त्यामुळे इकॉनॉमीमध्ये तो चलन येतो, पैसा येतो. सगळ्याच त्याचे नुकसान आहे असं नाही. तो जो 48,000 कोटी वार्षिक बजेट ठेवलाय लाडकी बहिणीचा, 48,000 कोटीतले 30,000 कोटी तरी ते परत मार्केटमध्ये घेतात. तो आपल्या इकॉनॉमीला एक चालना भेटते, booster रोटेशन भेटतो. ते खरं आहे. पण सरकार म्हणून सरकारची ही प्रायोरिटी असू शकते. प्रायोरिटी अजिबात नाही असू शकते. पण ते सत्तेपुढे शानपण चालत नाही, हे जे आपण म्हणतो, तर त्या दिस इज द फॅक्ट की त्यांना पहिले सत्ता आणि शेवटी पण सत्ता हे राखणे जरुरी आहे. इन बिटवीन जमलं तर सरकार कोणाचे असो, आय एम नॉट नेमिंग एनी पार्टी, कोणाचे असो, त्यांची सत्ता राहिल्यावर मग बघू उरलेले कामं. त्यातल्या त्यात
एक चांगली गोष्ट आहे की विरोधक पण ज्यांचं नाव घेतात नितीन गडकरी यांच्यामुळे सगळीकडे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे जाळं निर्माण झालंय. अब्राहम लिंकनचं एक स्टेटमेंट आहे सगळ्यात आधी की ज्या कंट्रीचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असतं त्या कंट्रीची नक्की डेव्हलपमेंट होते. इन द सेम मॅनर की इन्फ्रास्ट्रक्चर इज द बेसिक नीड ऑफ एनी कंट्री आणि आपलं इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग सुद्धा जर तुम्ही कंपॅरिझन केलं बऱ्यापैकी वाढली. रस्त्यांचं जाळं वगैरे अच्छा. रस्ते असो, विमानतळ असो, आता वॉटरवेज असो, ते सुद्धा डेव्हलप होत आहेत. आणि यावेळेस बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जोर राहणारच आहे. पॅरलली डिफेन्समध्ये बऱ्यापैकी राहणार, कारण जागतिक किती जरी शांत दिसलं तर ते जागतिक वादळ जोरात येणाऱ्या काही दिवसात अजून म्हणजे दगदग त्याच्यात तर राहणार आहे. दगदग तर राहणार आहे. त्यामुळं डिफेन्स ॲलोकेशन पण बऱ्यापैकी सरकारला करावं लागणार आहे ओके. किंवा एकूण बजेटचे काही पर्सेंटेज तो वाढवला जाईल अशी शक्यता खूप मोठी आहे. जगातल्या अर्थव्यवस्थेवर अमेरिकेचा प्रभाव कधीच नाकारता येत नाही. तो आधी होता आणि कायम राहील. आपल्याला म्युच्युअल फंड मध्ये किती पैसे आले तरी आपण एफआय समोर पीनट्स आहोत. ही फॅक्ट मानलीच पाहिजे. म्हणजे आधी पीनट्स होता, आता थोडेसे मोठे काजू झाले असून बरोबर. पण पण आपण शेंगदाणे सारखेच आहोत. हा मग दिस इज द फॅक्ट की त्यांचे ट्रिलियन डॉलरच्या इकॉनॉमी कुठं ना आपली कुठं अगरबत्ती लावतात तसं तो प्रकार आहे. आणि यात एक अवघड विषय असा आहे की आता जगाच्या अमेरिकेचं नेतृत्व हे ट्रम्पकडे आलं आणि ट्रम्प हे कधी काय विअर्ड डिसिजन घेतील ते नो वन कॅन प्रेडिक्ट व्हॉट ट्रम्प इज गोइंग टू डू. आज आपल्याला वाटतं की ते भारताबद्दल सॉफ्ट असतील बट इट इज व्हेरी अनप्रेडिक्टेबल, कारण की ते कायम मेन्शन केलं आहे अमेरिका फर्स्ट. असं काही डिसिजन झालं आणि अमेरिकेकडे परत एफआयचा ओढा वाढला, आपल्याच देशात जर एवढं रिटर्न भेटतं, कारण की एक 20 वर्षाचा तुम्ही ऍव्हरेज काढला, डॉलरच्या अगेन्स्ट रुपी ही 3.5 ते 4% वार्षिक घटते. मग एफआयला इथं पैसे लावण्यात पहिला लॉस तर तो 4%चा. बरोबर. तर ते काही थोडं जरी त्यांनी इन्सेंटिव्हाइज झालं आणि त्यांना त्यांच्या देशात चांगले पैसे भेटले तर ती भीती आहे. परंतु एवढी मोठी इकॉनॉमी एवढ्या मोठ्या रेटने कुठंच ग्रो होत. म्हणजे यू कन्सिडर एनी अदर इकॉनॉमी, चायनापासून इंडियन असे जे लोकसंख्येत मोठे त्यांची इकॉनॉमी अशा स्पीडने ग्रो होत नाही. तर तो एक आपल्याकडे एक सॉफ्ट कॉर्नर त्यामुळे एफआयचं. ओके. तुम्ही रुपयाचा विषय काढला. खरोखरीच जेव्हा मोदी सरकार बनायच्या आधी रुपयाच्या घसरगुंडीबद्दल मोदी अतिशय तारस्वरात बोलत होते. पण तोच रुपया कधी 90 रुपये होईल, एका डॉलरचा भाव 90 रुपये कधी होईल आपल्याला सांगता येत नाही. तर या रुपया घसरण्याचा परिणाम नक्की काय होत असतो? रुपया घसरण्याचा सगळीकडेच परिणाम आहे, पण त्यातल्या एक बेनिफिट असं आहे की आपले जे एक्सपोर्टर असतात त्यांना कॉम्पिटेटिव्ह प्राइसिंग भेटते. पण जे मोदीजी बोलले किंवा आधी कोणी बोलले की मोदी अनेकदा बोलले की जिस देश का रुपया घटताय वगैरे, पण ते त्यांचा तो पॉलिटिकल जुमला झाला. बरं. तुम्ही याला थांबू शकत आंतरराष्ट्रीय नाही. मार्केटमध्ये हे ड्रिव्हन असतात प्राइसेस. यू कॅन कंट्रोल युअर करन्सी. बरं. त्यामुळे तो जसं ग्लोबल आहे आणि त्यात एक ऍड करू इच्छितो, इट्स नॉट ओनली रिस्ट्रिक्टेड अप टू रुपी. मी जर एशियन करन्सीचा चार्ट नाही आणलाय, वी आर वन ऑफ द बेस्ट परफॉर्मिंग कंट्री की जे त्यातल्या ठीक आहे. म्हणजे आपण जर डॉलरच्या अगेन्स्ट डॉलरला डिप्रिशिएट झालं असेल तर मलेशिया पासून अनेक अशा कंट्रीज आहेत की जे 7-8% झाले. आणि इट इज अ ग्लोबल सिनरी की डॉलरमध्ये जे डॉलर झाला, डॉलरमध्ये सगळं व्यवहार डॉलरमध्ये चालतात मोस्टली. ग्लोबल सिनरी. त्यामुळे यू कांट एस्केप. ओके. पण त्यामुळे या घसरण्याचा एक तुम्ही चांगला परिणाम सांगला की आपलं एक्सपोर्ट स्वस्त होणार. पण इम्पोर्ट पण आपल्याला इम्पोर्ट महाग होऊन जातं. म्हणजे लोकांना एक बेसिक शंका आहे बुवा, आता 100 रुपये पेट्रोल आता पाहून 3-4 वर्ष झालेली आहे. हो. तर ते पेट्रोलमध्ये काही दिलासा मिळेल का? अजिबात नाही. पेट्रोलमध्ये दिलासा मिळण्याचा आता काही कारण दोन गोष्टी आहेत. लोक फक्त किंवा जे विरोधक आहेत ते दाखवतात की क्रूड ऑइल एवढं स्वस्त झालं, 70 रुपये डॉलर. पण पॅरलली ते हे दाखवत नाही की USD टू INR जे करन्सीचा रेट काढला तो किती, जे तुम्ही म्हटलं रुपयाचे घसरणे, त्या अनुषंगाने ते महाग झालेलं आहे. आणि जर ग्लोबली गेल्या 2-3 वर्षाचे तुम्ही सगळेच आपले शेजारी सगळ्या देशांचं बघा, जागतिक बघा, ते होरपळलेत महाग आहेत. बरं. त्या कम्पॅरिझनमध्ये आपल्या सरकारने आपल्याला खूप स्टेबल ठेवलं आहे. ओके. आपल्याला ते 100 रुपये महाग वाटत असेल, बट ॲक्च्युअली तो कधीच 125च्या पुढे गेला पाहिजे होता. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी असं बजेट म्हणा किंवा इलेक्शन किंवा काय पाडव्याचा मुहूर्त याची काय वाट पाहायची गरज असते का? अशा इव्हेंट पाहून काही इन्व्हेस्टमेंट करावी का? इव्हेंट फक्त पडझडीचा असावा. इव्हेंट एक आहे की समजा बजेटमध्ये पडझड झाली तर तुम्हाला कोणता माल घ्यायचा त्याची यादी तयार असायला. बरं. आणि सगळ्यात महत्वाचं काय, लोकांना हे कळतच नाही. आम्ही एक कायम सांगतो, मंदी हीच खरेदीची संधी, माल घेणाऱ्याचीच होणार चांदी. ओके. म्हणजे तुम्ही तेजीत माल घेता. अनफॉर्च्युनेटली सगळेच कॉमन लेमॅन यांचा विचार असतो चालत्या मार्केटमध्येच माल घ्यायचा आणि चालत्या मार्केटमध्येच विकायचं. आणि जे एस इन्व्हेस्टर असतात, वेटरन्स,
ते फक्त मंदीची चातक पक्षासारखी वाट बघतात. फक्त वाट बघत नाही, ते त्यांच्या अकाउंटमध्ये लिक्विडिटी करून ठेवतात. नुसती वाट बघतात आणि तुमच्याकडे फंड्स नाही, कुठून तुम्ही माल घेणार? तर यू मस्ट मेक प्रोव्हिजन की हा शेअर चांगला आहे, तो शेअर चांगला आहे, 30% आलं की मला टाकायचे. यू हॅव टू मेक ऑल दिस फायनान्शियल प्रोव्हिजन्स की बँकमध्ये असला पाहिजे. नाही तर माल पडतोय, तुम्हाला घ्यायची तीव्र इच्छा आहे, पैसे तर पाहिजे समोर. आणि अजून एक त्या अनुषंगाने सल्ला की पडलाय म्हणून कचरा घेऊ नये. अनेकदा काय होतं, अरे हा शेअर तर 80% पडला, त्याच्यात काहीतरी अनफॉर्च्युनेट फॅक्ट आहे, त्याच्यात काहीतरी कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा इश्यू आहे म्हणून तो 80% पडला. पडला आहे आणि कंपनी चांगली आहे. बरोबर. आता याच्यामध्ये शेअर मार्केट या दिवशी आता जो पडलेला जो बाजार आहे, जो 26,500 गेला होता, तो आता 23,000 वरती निफ्टी आलेला आहे. तर याच्यामध्ये आणखीन घसरण्याची शक्यता आहे की त्याच्यामध्ये काहीतरी आता इथं त्याला काहीतरी आपण रेजिस्टन्स म्हणतो, तिथे काही तो थांबणार आहे आता? आता तुम्ही जे गोष्ट आत्ता 2 मिनिटापूर्वी बोलले, इव्हेंट बेस्ड. आता 2 इव्हेंट आहेत आपल्या पुढे. आपण फक्त बजेट पाहतोय, पण त्याच्यानंतर लगेच 4-5 दिवस म्हटलं RBIची पॉलिसीसुद्धा येते. तर तिथं जर दर कपात आणि बजेटमध्ये काही बूस्टर जर भेटलं, तर हे अरेस्ट तात्पुरतं इथं थांबू शकेल. बरं. अन्यथा मी एक्झॅक्ट पाहिला नाही, पण आपला निफ्टीचा EPS किती असेल, ₹1100 आसपास असेल. आणि हिस्टॉरिकली तो 20-21च्या आसपास, त्याला जो PE मल्टिपल आपण म्हणतो, बरं. तो 20-21च्या आसपास स्टेबल होत असतो. तर त्या अनुषंगाने जरी आपण 1100 गुणिले 20, तरी 20 खूपच खराब परिस्थिती आली तर निफ्टी इंडेक्स तुमचा 20,000 25,000 पर्यंत येऊ शकतो. खूपच FIचा विक्रीचा मारा नाही. म्हणजे आणखीन 3,000 खाली येण्याची जर शक्यता. खूपच जागतिक परिस्थिती काय झाली तर ते 20,500-21,000 पर्यंत येऊ शकतो. अन्यथा 22,000च्या आसपास हा थांबला पाहिजे असं वाटतं. जेव्हा आता बजेट येईल की सकाळी 11 वाजता ते प्रेझेंट करायला सुरुवात करतील, तर त्या दिवशी मार्केट पडलं तर वाट पाहावी आणखीन पडण्याची की त्या दिवशीच गुंतवणूक करावी? हे टप्प्याटप्प्यात घेतली पाहिजे. समजा भाव पडले तर तुमच्याकडे ₹100 ची लिक्विडिटी असेल तर 60ची इन्फ्यूज करा, 40ची इन्फ्यूज करा. 3 टप्प्यात खरेदी केली पाहिजे. आणि हे करताना चांगले शेअर्स जे पडले, काय झालं, एक चांगली गोष्ट अशी आहे, आपण आता निफ्टीबद्दल बोलतो. निफ्टी हॅज कम डाऊन बाय ओनली 13%. 13% वरतून खाली आला. तुम्हाला स्टॉक्सची अशी लिस्ट भेटेल की ते 40, 60, 50% पडले, परंतु चांगले स्टॉक आहे. फॉर एक्झाम्पल, हा खरेदीचा सल्ला नव्हे, एक एक्झाम्पल शेअर करतो. बजाज हाऊसिंग फायनान्स, अप्रतिम मॅनेजमेंट, संजीव बजाज, अप्रतिम कॉर्पोरेट गव्हर्नन्स कंपनी. 188चा टॉप होता, आज 108, 41%. एवढा चांगला शेअर जर 41% खाली भेटत असेल तर काय हरकत आहे? फक्त तो अजून खाली जाऊ शकतो, हो अजून खाली जाऊ शकतो, हो. पण लॉंग टर्मची डेफिनेशन, तुमचं कॅपिटल गेन लॉंग टर्म 1 वर्षानंतर होतो, तशी नाही. लॉंग टर्मची आमची डेफिनेशन आहे कमीत कमी 4 ते 6 वर्ष. 4 ते 6 वर्ष? इज द लॉंग टर्म. पुन्हा विचारतो, 4 ते 6 वर्ष? 4 ते 6 वर्ष इज द राईट बेस्ट पिरियड टू बी इन्व्हेस्टेड इन द मार्केट. 4 ते 6 वर्ष याच्यासाठी, कारण की याच्यात मार्केटच्या 2-3 cycle, अप सायकल, डाऊन सायकल आपण, म्हणजे 2 तेजी 2 मंदी Right. असं त्याच्यामध्ये होऊ शकतं. आणि याच्यात हे जे बोलले त्यात एक गोष्ट ऍड करू इच्छितो की तुम्ही म्हटलं की मार्केट वर खाली होईल का. माझा एक प्रश्न माझ्या क्लायंट्सला सगळ्यांना सांगत असतो की आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये सेन्सेक्सचे 50 स्टॉक्स किंवा निफ्टीचे 50 स्टॉक्स आणि सेन्सेक्सचे 30 स्टॉक्स आपण त्याच ॲलोकेशनमध्ये घेत आहोत का. तर उत्तर असेल 99.99% नाही. तर मग काय करावं, आपला स्टॉक स्पेसिफिक अप्रोच करावं. जसं श्रीनिवास म्हटलं, जे चांगले क्वालिटी स्टॉक्स आहेत आणि आपल्याला माहिती की कोणत्या व्हॅल्युएशनवर हे आपल्याला स्वस्त वाटतात, ते तिथं घेत राहावं. ही अपॉर्च्युनिटी तिथं पाहावी. तुम्ही इंडेक्सप्रमाणे गुंतवणूक करत आहात का नाही करतात. मग का इंडेक्स पाहतात. आम्हाला तर बरेच वेळेस क्लायंट फोन करतो, आज इंडेक्स एवढा पडला, मला इंडेक्स किती तेही माहित नसतो, कारण आम्ही ते ट्रॅक करत नाही. कारण तुम्ही म्हणजे स्टॉक स्पेसिफिक स्टॉक स्पेसिफिक कधी मार्केटमध्ये स्टॉक स्पेसिफिक अप्रोच करा. तुम्हाला जर इंडेक्स स्पेसिफिक करायचं असेल तर मग तुम्ही इंडेक्स फंड्समध्ये गुंतवणूक करा, जे म्युच्युअल फंड रूट येतो तिथून तुम्ही गुंतवणूक करा. ओके. तर तुमच्या म्हणण्यानुसार 2 मेजर इव्हेंट फेब्रुवारीमध्ये आहेत. एक तारखेचं बजेट आणि त्यानंतर येणारे RBI पॉलिसी. त्याच्यावरती मार्केटची पुढची काय दिशा असू शकेल ते ठरू शकेल. पण जर असं आपण समजून चालूया की अगदी निगेटिव्ह सगळं समजून चालूया की मार्केटची जी पडझड आहे ही काही थांबणारी नाही आहे, ते आणखीन खाली गेलं. तर अशा वेळेस ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी काय करावं? त्यांनी, जसं मी आता बोललो, 3 टप्प्यात खरेदीचं नियोजन करावं. बरं. ₹100 असतील तर एक ₹40 आत्ताच्या कोणती पडझड झाली तर तिथं घ्यावी. पुढं अजून ते बाकीचे ₹60 ठेवून 30-30% 2 टप्पे करावे. माल हा पडझडीतच घ्यावा, तेजीत नाही. आणि ज्यांना मार्केटमध्ये टाइम देणं शक्य नाही, अभ्यास करणं शक्य नाही, तर त्यांनी असे चुकीच्या भंपक लोकांच्या नादी लागण्यापेक्षा सगळ्यात सोपा मार्ग म्युच्युअल फंडचा अवलंबला. पण म्युच्युअल फंड पण जेवढं मार्केट पडतं त्याच पद्धतीने म्युच्युअल फंड पडतात. म्युच्युअल फंड पडतात, पण तुमचे जेवढे स्टॉक्स पडतात तेवढे ॲग्रेसिव्हली ते पडत नाही आणि वाईस वर्षा तेवढ्या ॲग्रेसिव्हली ते वाढत पण. त्याचं कारण असं आहे की जसं तुम्ही डायरेक्ट इक्विटी इन्व्हेस्टमेंट ज्यावेळेस करता त्यावेळेस तुमचा एक्सपोजर हा 100% थेट असतो.
म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओमधलं जर 5 शेअर 10%, 20% पडले, तुमचा पोर्टफोलिओ तेवढा खाली होऊन जातो. पण म्युच्युअल फंडमध्ये जसे तुमचे रिटर्न हे डिवायडेड असतात, की ते स्टॉक तुमचा 100% वाढला, तुमचा पोर्टफोलिओ त्या पर्सेंटेज वाढेल. पण म्युच्युअल फंडमध्ये तसं होत नाही, कारण तिथं ती बास्केट असते. ओके. त्यामध्ये 40-50 शेअर्स असतात, त्यातले कोणते हां, काय पडतील तर किंवा त्यामुळे Effect खूप कमी होतो पर्सेंटेज. पण म्युच्युअल फंड आता ज्या पद्धतीने म्युच्युअल फंडाकडे ओढा सगळा सुरू आहे, हो. की प्रत्येक पगारदार माणूस त्याच्या पगाराला की लगेच त्या म्युच्युअल हो. फंडामध्ये पैसे टाकतोय, तर हा ओढा कायम राहील असं वाटतं तुम्हाला? हो, निश्चित. कारण की अजून तर याच्यात खूप भर होईल, कारण की सेबी इज कन्सिडरिंग ती तिकीट साईज ₹250 करावी, जे आता मिनिमम 500. ओके. जर ती झाली, मिनिमम एसआयपी एसआयपी ची मिनिमम तिकीट साईज इज 500, तर सेबी इज कन्सिडरिंग की पण ₹250 गुंतवणूक करून काय होणार तुम्हाला नाही, कसं असतं ते 250 करता करता जेव्हा ती फलदायी होते, पण तुझा पॉइंट व्हॅलिड आहे की ₹250. नाही प्रॉब्लेम नाही, याच्यात तुमच्या दोघांच्या याच्यात तोडतो मी. बराचसा असा वर्ग आहे भारतात की जो अजून इक्विटी कल्चरमध्ये रुळला नाहीये, किंवा त्याला इच्छा आहे पण तो तिकडे वळत नाहीये. आज ह्या निमित्ताने जी तिकीट साईज त्यांनी कमीत केली, तो वर्ग मार्केट बरोबर जोडला जाईल. आणि जर आपण जागतिक स्तरावर विचार केला तर स्टील आपण मला वाटतं NSE वर काहीतरी परवा सेलिब्रेशन झालं, 11 कोटी डीमॅट अकाउंट्स अगेन्स्ट अ पॉप्युलेशन ऑफ ऑफिशियली 140 करोड प्लस, वी आर जस्ट 11 करोड. तर हा नवीन ओढा मार्केटमध्ये येईल, त्यासाठी ती तिकीट साईज कमी केली जाते. आणि एनी फंड दॅट कम्स इन टू मार्केट इज अ वेलकम थिंग. कोणत्याही डेव्हलप्ड कंट्रीमध्ये इक्विटी मार्केट म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंटचा पर्सेंटेज रेशो हा मोठा असतो. वेन द कंट्री इज अंडर डेव्हलप्ड, ते अनऑर्गनाइज्ड गोष्टींकडे खूप जातात, म्हणजे व्याजाचा धंदा, सोनं वगैरे. जसं जसे कंट्री, फॉर एक्झाम्पल, आधी आपले अनेक मार्केट असे होते. गोल्ड मार्केट वॉज मेजरली ड्रिव्हन बाय अनऑर्गनाइज्ड प्लेयर. आता टाटाचं तनिष झालं, बिर्लावाले आले, सगळेच ऑर्गनाइज, कल्याण ज्वेलर्स, असे सगळे गोष्टी जिथं जेव्हा ऑर्गनाइज्ड वे मध्ये जातात, तर ते कंट्रीला चांगलंच असतं. कारण की जे ब्लॅक मध्ये होणारे अनेक व्यवहार व्यवस्थित सगळे व्हाईटवर ऑन बुक्स येतो. बरोबर. आता आपण सगळ्यात तुमच्या जो उत्सुकतेचा प्रश्न आहे त्याच्याकडे आपण येणार आहोत. तर असं ठरवून चालूया, म्हणजे असं समजून चालूया, सॉरी ठरवून म्हणण्याऐवजी, की मार्केट जर पडलं, तुमच्या खिशामध्ये काही पैसे खुळखुळत असतील, तर त्याचं तुम्ही काय करणार, कसं अलोकेशन करणार आणि कोणते स्टॉक निवडणार, याची एक यादी आपण या दोघांकडनं घेणार आहोत. पण ती यादी येण्यापूर्वी एक नम्र सूचना आहे, हे केवळ अभ्यासासाठीचे कॉल आहेत. म्हणजे त्याचा तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला ती गुंतवणूक करायची आहे की नाही याचा निर्णय तुम्ही तुमच्या CA गुंतवणूकदार सल्लागारांना विचारूनच ती करायची आहे, हे मात्र तुम्हाला या ठिकाणी नम्रपणे निदर्शनास आणून देतो आहे. त्यामुळं उद्या जर याच्यातनं काही नुकसान झालं, नफा झाला, तर म्हणजे नफा झाला तर आम्हाला आनंद वाटेल, पण नुकसान झाल्यास आम्ही जबाबदार नाही, एवढं मात्र स्पष्टपणे एकदम सांगतो. निदान आम्ही काही जे पेड स्लॉट वाल्यांसारखं खोटं बोलून तुम्हाला बोलवत नाही. बोलवणार आणि नाही. माझी एक नम्र विनंती आहे, अशा लोकांना ऐकून शेअर मार्केटमध्ये येऊन फसतावून, एक तो व्हॉट्सअपवर खूप चांगला जोक येतो. जोक नाही, ती फॅक्टच आहे की मी आधी शेअर मार्केट इन्व्हेस्टर होतो खूप मोठा, मला खूप मोठा लॉस झाला, म्हणून मी आता शेअर मार्केट गुरु झालो, ट्रेनिंग घेतो, ते क्लासेस घेतो, माझा लॉस करू. ओके. तर आणखीन एक याच्यामध्ये एक जोक व्हॉट्सअपवर फिरतो आहे, की आता एवढं मार्केट पडलेलं आहे, तर आता काय घ्यायचं, तर त्याच्यावर एक उत्तर आहे, आता देवाचं नाव घ्या. तुम्हाला पण जसं तुम्ही म्हणले, आपण असं इतकं निगेटिव्ह पाहिजे गरज नाही. तुम्ही देवाचं भक्त असाल तर नक्की नाव घ्या, पण शेअर्स कोणते घ्यायचे त्यात आपण श्रीनिवासकडनं ऐकूया. शेअर्स घेताना मी असं सांगेल की आता आम्ही आमच्या क्लायंटला काय घ्यायचं, कोणत्या शेअर्सचे नाव सजेस्ट करतो, ओके. ती यादी सांगेल आणि एक 2-3 गोष्टी सांगेल. आणि ते का तुम्ही का ते सुचवत आहात तुमच्या क्लायंट्सला, रिझनिंग पण सांगा. सगळ्यात महत्वाचं तर आम्ही कोणतीही शेअर जे क्लायंटला सांगतो, त्यात एक सगळ्यात महत्वाचा गोष्ट, आम्ही नाही, कोणी कॉर्पोरेट गव्हर्नन्स, त्याच्या मॅनेजमेंट. आजही लोक रिलायन्सपेक्षा कधीही टाटाला उजवं माप देतात. म्हणजे टाटाच्या शेअर्समध्ये ठीक आहे, पैसे आळू बनणार, काय आणणार, पण त्यांच्या बॅक ऑफ द माइंड आहे की टाटामध्ये पैसे, ट्रस्ट आहे. सेम इज ऍप्लिकेबल टू बजाज, जे आपले पुण्यातले, की बजाजच्या कंपनीमध्ये पैसे ठीक आहे खाली आले, आय एम नॉट कन्सर्न की चांगले शेअर आहे, हा झाला कॉर्पोरेट गव्हर्नन्स. तर याच बेसवर आम्ही सगळ्यात महत्त्वाचं शेअर अनेकदा सिलेक्ट करतो. आज आम्ही क्लायंटला जे सांगतो ते यादी मीच वाचून दाखवतो, आणि हा खरेदीचा सल्ला बिलकुलच नव्हे. बजाज हाऊसिंग फायनान्स, जो आपण बोललो, इट इज लार्ज कॅप कंपनी, की बजाज फायनान्सची एक ती कंपनी हाऊसिंग आहे. फायनान्स. बजाज हाऊसिंग फायनान्स 109चा भाव आहे. आपल्या पुण्यातलेच PN गाडगिल ज्वेलर्स, 1.5 महिन्यापूर्वीच योगेशजी याचा भाव 848 होता, बरं. आज 566 आहे. बरं. आपण वर्षभर वाट बघतो, अरे ॲलन सुली, झारा, लुई फिलिपचा सेल लागला, आपल्याला 10 शर्ट घ्यायचे, 15 शर्ट घ्यायचे. इथं शेअर मार्केटमध्ये एवढा चांगला सेल लागलाय आणि तुम्ही म्हणतात माझे आहे ते शेअर भाव आल्यावर तर निघून जाईल. असं नका करू. चांगले शेअर घेण्याचं नियोजन करा आणि चांगले शेअर घ्या.
आता पुयेन गाडगिळ 848चा 566 आलाय. दीड महिन्यात त्याची काय असे फायनान्शियल यू टर्न नाही घेतलाय की त्यांनी कधी लॉस नाही बुक केलाय कोणत्या क्वार्टरमध्ये. तो एक आहे. आम्ही आपल्या रोजच्या मोबाईल ऍपमध्ये वापरण्यातला शेअर स्विगी बरं. स्विगी 449 त्याचा स्विगी भाव मला आहे. वाटतं लिस्टेड नाहीये ना? स्विगी लिस्टेड Listed झालं ना. 1-1.5 महिन्यापूर्वी. बरं बरं. आणि तोही बऱ्यापैकी म्हणजे आज 449 आहे. 2 दिवसात वाढला तो. एक महिनाभराच्या आधी 617 रुपये भाव होता. मग त्याचप्रमाणे झोमॅटो का ना तुम्ही? झोमॅटो ऑलरेडी 48च्या लो पासून टॉपवर होता बरं. आणि हा टॉप पासून लोवर आलाय. आणि दोघांमध्ये नेक टू नेक आहे मार्केट शेअर मध्ये. बरं. झोमॅटो इज लिडिंग बट स्विगी इज नॉट फार बिहाइंड. अच्छा. तर एक ते झालं. एक आम्ही एक शेअर नक्की सगळ्यांना आग्रहानं सुचवा असा वाटतोय. सगळ्या असं आग्रहानं सुचवत सगळ्या क्लायंटला आम्ही सांगतोय फोन करून. त्याचं नाव आहे डॅम कॅपिटल. बरं. एक धर्मेश अनिल कुमार मेहता यांच्या नावाची त्यांची कंपनी आहे. अप्रतिम मॅनेजमेंट. दे आर इन टू मर्चंट बँकिंग. मर्चंट बँकर्स काय करतात की तुमचं आयपीओ आणि फंड रेझिंग नॉट ओनली थ्रू आयपीओ की राईट इश्यू प्रेफरन्शियल इश्यू फंड रेझिंगचं ते काम करतात. या फंड रेझिंगचं मार्केट हे कायम वाढणार आहे. 2021 मध्ये समजा वर्षाला 20 आयपीओ होते, 22ला 30 आले, तर या आयपीओची संख्या वाढत जाते आणि यांचं या आयपीओ आणण्यात मार्केट शेअर करंटली 13%. वी आर एक्सपेक्टिंग कपल ऑफ इयर्स मध्ये दिस मार्केट शेअर विल गो टू 18%. ओके. आणि धर्मेश मेहता ज्यांना माहिती त्याची हिस्ट्री तुम्ही गुगल जरी केलं, एक नामांकित नाव आहे की ज्याने अभ्यास केलाय, ज्यांना आपण जसं क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचं स्थान आहे बरं. तसं जे वल्लभ बनसाळेपासून त्यांच्या बरोबरीने शिकलेला माणूस आहे. एकदम चांगली कंपनी आहे. त्याचा भाव आहे आजचा 280 रुपये. ओके. हाच भाव होता फक्त 15 दिवसापूर्वी 457. बरं. 457 वर 457चा 280 झाला. बरोबर. म्हणजे फक्त याच्यामध्ये एक हे आहे की यातले काही शेअर्स त्यांनी क्लायंटला सुचवले असतील, हो त्यांच्या क्लायंटकडे असतील देखील, हो त्यामुळं त्याबाबत तुम्ही सर्वांनी खबरदारी घ्यावी. याच्यात मी एक ॲडिशन करू इच्छितो. ज्यांना डायरेक्ट रिसर्च करणं जमत नाही, बरेचसे असे गुंतवणूक त्यांना कळत नाही, ते टी व्हीवर वाचून घेतात किंवा मित्रांनी सांगितलं तर घेतात. त्यांना एक वेगळी वाट सजेस्ट करू इच्छितो. एक असतं इंडेक्स बेस्ड निफ्टी 20, पण निफ्टीचा एक छोटासा तुकडा म्हणूयात. तर तो एक प्रत्येक पडझडीत तुम्हाला जसे पैसे असतील तुम्ही एक सिंगल युनिट पण घेऊ शकता. दुसरा असतो बँक 20, म्हणजे जो बँक निफ्टी असतो त्याचे शेअर्स तुम्ही एका वेळेस बँक निफ्टीचे सगळे 30-40 शेअर्स घेऊ शकत नाही, तर हा तुकडा तुम्ही घेऊ शकता. बऱ्याचशा जणांना सोने चांदीत गुंतवणूक करायची, पण तीसुद्धा मार्केटमधून तुम्ही ह्या 20च्या रूपाने ती करून घेऊ शकतो. आता समजा माझा मुलगा आता 9वीत आहे, तर त्याला मी सांगत असतो तू ज्यावेळेस पैसे येते त्यावेळेस तू सिल्वर 20 घेत जा, गोल्ड 20 घेत जा. तर त्याने एक प्रकारे तुम्ही ती इन्व्हेस्टमेंटचा एक ॲव्हेन्यू पाहू शकता, म्हणजे सेफ. बरोबर. आता तुम्ही जेव्हा बँकिंग विषयी बोला म्हणून तुम्ही विचारता, आता HDFC, कोटक बँक, स्टेट बँक इतक्या मोठ्या बँक आहेत आणि सर्वसामान्य तर रोज त्याच्याशी कोणाला कॉन्टॅक्ट आहे तिथे. तर या बँकांच्या शेअरमध्ये सध्या काय परिस्थिती आहे? आता मी एक एकदम आपल्याला करेक्ट होणार उदाहरण सांगतो. नरिमन पॉईंट हा अप्रतिम आहे, पण जर तिथं आज भाव 1.5 लाख रुपये स्क्वेअर फूट चाललाय, किती होणार? 5 लाख स्क्वेअर फूट होणं तर जरा इम्पॉसिबल नियर टर्म मध्ये. आणि 5 लाख स्क्वेअर फूट जर 20 वर्षांनी झालं तरी काय कौतुक आहे. 5 लाख म्हणजे 3 टाइम्स इन 20 इयर्स. त्याच्या विरुद्ध वाघोलीला जर 1 कोटी रुपये एकर असेल तर ते निश्चित काही हायवेचं एक्सपान्शन झालं वगैरे 3 वर्षात नाही तर 5 वर्षात 2 कोटी होऊ शकते. तर तुम्ही तो पर्सेंटेज टर्म्स बघा. तर त्यामुळे HDFC बँक 5-1 लाख कोटीचा मार्केट कॅप असेल. मार्केट कॅप हा सगळ्यात महत्वाचा कॉलम. कोणतंही ॲप उघडलं सगळ्यात पहिले काय बघायचं तर मार्केट कॅप. बरोबर. मार्केट कॅपचा अर्थ त्या कंपनीचं आजचं व्हॅल्युएशन काय, म्हणजे आज ती कंपनी या भावात विकली गेली तर किती कोटीचं. तिचे सगळे शेअर्स या भावाला विकले गेले तर मार्केट कॅप सगळ्यात महत्वाचं. आज कोटक बँक 3 लाख कोटी. ज्या कंपन्या आम्ही तुम्हाला सांगितलं डॅम कॅपिटल 2000 कोटीचा मार्केट कॅप 2500चा असेल, तर त्या कंपन्यांमध्ये जास्त असावा. आणि अजून एक कंपनी आम्ही आमच्या क्लायंट सारखं सांगतो, वारी इंजिनियर्स 2250 वगैरे काय आजकाल आपण सारखा ऐकतो ग्रीन एनर्जी, कार्बन मुक्त एन्व्हायरमेंट वगैरे. तर ते वारी एनर्जीज दे आर इन टू ग्रीन एनर्जी आणि चांगलं आहे. आत्ताच लिस्ट तुम्ही जे बजेटमध्ये विचारलं तर ग्रीन एनर्जी बरोबर गव्हर्नमेंटचा थ्रस्ट मोठा असणार. इन्सेंटिव्ह काही पण ह्या वारीमध्ये फार चढ उतार होत असतात. होणार. एकदम व्होलेटाईल स्टॉक आहे. हाय बेटा स्टॉक म्हणतात त्याला. नेहमीप्रमाणे जे मी बोललो की हा खरेदीचा सल्ला नाही, ही लिस्ट बघा. बरोबर. तुम्हाला जर फायनान्समध्ये इंटरेस्ट असला मार्केटमध्ये स्वतः अभ्यास करा. तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरकडे जा, बरोबर. याचं कन्फर्मेशन घ्या. आमच्या बोलण्यावर नाही, कोणाच्याच बोलण्यावर डायरेक्ट गेलो मार्केटमध्ये खरेदी केलं तसं बिलकुल. तसं त्यामुळे मला वाटतं हा जो सल्ला आहे म्हणजे त्यांनी तुमचे जे रुटीनचे जे शेअर्स आहेत
की तुमच्या जे कानावर पडत असतात, HDFC मध्ये कोणी 1 लाखाची 1 कोटी केली, याच्यापेक्षा असे नवीन HDFC बँक जर शोधायचे असतील तर तुम्हाला वाटतं मार्केट आणि- कॅप पाहणं गरजेचं आहे. मला त्याच सांगावं लागेल 1 लाख टू 1 कोटी इट कम्स टू 100 टाइम. बरोबर. 100 बॅगर आता होणे थोडंसं अवघड आता आपण ना ते IQ गोष्टीतनं बाहेर निघलं पाहिजे. आहे. मॅच्युअर आता मार्केट आपलं झालेलं हा आहे खूप आता. मॅच्युअर झालंय. काय होतं आधी आता योगेश 2-3 फरक सांगतो. हो. आता मार्केट 2000 पॉईंट्स एका दिवसात पडले, नॉट अ बिग डील. आपलं इंडेक्स 80,000 आहे. 80,000 वर 3% 2.5% म्हणजे 2000. जेव्हा आपलं इंडेक्स 20,000 होतं काही वर्षांपूर्वी, निफ्टी नाही सेन्सेक्स, हो. आणि तेव्हा तो 2000 पडायचं म्हणजे 10%. लोकांना अजून टक्केवारीचं महत्व फक्त राजकारण्यांनाच कळतं चांगलं. बरं. आपल्याकडे ते कळलं पाहिजे की ऑलवेज कन्सिडर युअर गेन्स अँड लॉसेस इन पर्सेंटेज. बरोबर. मला सांगा कोटक बँक जर 1800चा आहे, तो 150 रुपये वाढले की लोक ढोल वाजवतात, पण तो 8% होतो ना. बरोबर. 100 रुपयाचा एक शेअर 16 रुपये वाढला तर तो 16% होतो. बरोबर. तर तो एक बघा. आणि दुसरं, माझी सगळ्यांना हात जोडून रिक्वेस्ट विनंती आहे, इथं कोणीच कोणाला मदत करत नाही. शेअर मार्केट तर कोणाच्याच बापाला समजत नाही की अरे असं होणारच आहे, कोणीच मायकाला सांगू शकत नाही. प्लीज कोणत्याही अनोळखी माणसाला, कोणत्याही बोल बच्चनला आपले पैसे देऊ नका. खूपच खुमखुमी असेल तर थोडे चांगले युट्यूबर बघा, अभ्यास करा आणि स्वतः करा. आणि आता ऍप उघडणं किती सोपं झालंय. झिरोदा वगैरे सारखे मस्त ऍप आहे, एंजल सारखे ऍप वर उघडा मोतीलालचे आणि करा. पण अजून एक त्यात ऍड करू इच्छितो, जेवढं तुमचं अकाउंट ओपनिंग सोपं आहे तेवढं पैसे कमवणं सोपं नाही मार्केटमध्ये. कारण ही सगळ्यात महत्वाची बेसलाईन आहे हा. की अकाउंट उघडणं सोपं आहे पण पैसे कमवणं तितकंच अवघड आहे. आणखीन याच्यात एक ऍड करू इच्छितो की तुमच्या एक्सपेक्टेशन्स ह्या रिअलिस्टिक ठेवा. रिअलिस्टिक म्हणजे काय, तुम्हाला जर बँक 6%, 7%, 8% देत असेल तर तुम्ही शेअर बाजारकडून 100%, 200% एक्सपेक्टेशन्स कोणत्या बेसिसवर ठेवता, ते तुम्ही स्वतः अभ्यास करा. तुम्ही 15 ते 20% CAGRचं एक्सपेक्टेशन करा. CAGR म्हणजे पहिल्या वर्षी जर समजा तुमचे शेअर्स नाही वाढले, दुसऱ्या वर्षी नाही वाढले, पण तिसऱ्या वर्षी अचानक ते 70% वाढले, तर त्याचा वार्षिक परतावा तुमचा हा साधारणतः किती 20% 20-22% तुमचा 22-23% परतावा पडेल. पण तो तिसऱ्या वर्षी भेटू शकतो. पहिले 2 वर्ष तुमची मुद्दल आहे तशीच दिसू शकते किंवा ती निगेटिव्ह पण दिसू शकते. तर घाबरू नका. ओके. तर हा महत्त्वाचे सल्ले या दोघांनी आपल्याला दिलेले आहेत. होप की हे बजेट आहे ते गुंतवणूकदारांना काय फलदायी ठरो. फलदायी ठरू अशी अपेक्षा करूया. आणि या पुढच्या बजेटनंतर पुन्हा जर काही मार्केटमध्ये काही फार मोठा बदल झाला किंवा फार मोठी पडझड झाली तर नवीन लिस्ट हे घेऊन हे दोघे आपल्याकडे नक्की येतील याचा मी तुम्हाला विश्वास देतो. आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.